आम्ही सर थोडं सपोर्ट आहे दोन एकदा राजकीय करून दाखवलेलं आहे। आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये 23 तारखेला आदरणीय भास्कररावजी दादा, माजी आमदार पोकरनाजी, मिनलताई यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे। त्या प्रवेश सोहळ्यासाठी प्रदेशाचे अध्यक्ष तटकरे साहेब, राज्याचे मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री नवाब मलिकजी, अन्य मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल आणि हा सोहळा अतिशय मोठा करण्याचा आमचा मानस आहे। महायुतीमध्ये चाललेला आहे आधी अर्थसंकल्प अजित पवार यांनी सादर केला, त्यानंतर हेमंत पाटील यांनी टीका केली की मराठवाड्याला काही मिळाले। अजितदादांनी अर्थसंकल्प सादर केला। अजितदादा राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि अजितदादांनी विक्रम पण केला। 11व्या वेळेस त्यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे। सर्व पक्षाच्या आमदारांनी त्यांचं स्वागत त्या सभागृहामध्ये बाक वाजून केलेलं आहे। एखाद्या गोष्टीसाठी कुठं त्यांचा विषय राहिला असेल तर ते दादाला जाऊन बोलले असते तर तो विषय सुटला असता, परंतु महायुतीतल्या एका जबाबदार पदाधिकाऱ्यांनी जर बोलले असतील, मला माहिती नाही बोलले असतील तर ते चुकीचं। कोकाटेच्या निकालाबद्दल न्यायालयाने जी भूमिका घेतली तुमच्या नजरेत मी या गोष्टीवर बोलणं उचित होणार नाही। न्यायालयीन बाब आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय अजितदादांनी त्याच्यावर त्यांचं वक्तव्य केलेलं आहे। एकदा पक्षाचा नेता बोलल्याच्या नंतर कार्यकर्त्याने बोलू नये असे संकेत। राज्यामध्ये जे राष्ट्रीय महामार्ग किंवा नवीन रस्ते होत आहेत किंवा जे झाले त्यामुळं ज्या सुपीक जमिनी आहेत त्या नष्ट होत झाल्या, भविष्यामध्ये ह्या जमिनीचा कष्ट जमीन आणि जमीन नष्ट होत जातील असे जर रस्ते होत राहिले। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भातला आपला प्रश्न आहे। जरी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याची घोषणा झाली असली तरी शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय तो महामार्ग करणार नाही ही भूमिका फडणवीस साहेबांनी देखील जाहीर केली। मोहन अण्णा हंबर्डेच्या प्रवेशाच्या वेळी दादा आले होते तेव्हा दादानी जाहीर केली, परंतु तरतूद करावी लागते यासाठी त्या महामार्गाची तरतूद केली असावी असं मला वाटतं। परंतु शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढचं पाऊल उचलणार नाही असं मला वाटतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।